रक्त ही ती जीवस्थिती. शरीरात धावणारं रक्त हे जिवंतपणाचं लक्षण मानलं जातं. दिनचर्येत होणारे बदल, आहारातले बदल याचाच परिणाम म्हणून शरीरामध्ये पोषणांचा घेऊन धावणारं रक्त हे सुद्धा वातपित्त कफ या तीनपैकी कुठल्या तरी एका दोषाने दूषित व्हायला लागतं आणि त्याचाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा त्वचारोगासारखे विकार जाणवायला लागतात. बरेच औषधोपचार पोटातून घेऊन सुद्धा काही वेळा हे स्थानिक असणारी कुठली खाज खंडू जात नाही. अशा वेळेस आयुर्वेदात सांगितलेली एक सद्य फलदायी चिकित्सा म्हणजे त्वचारोगामध्ये अतिशय वरदान ठरणारी चिकित्सा म्हणजे रक्तमोक्षण. हो, शरीरात दूषित झालेलं रक्त हे स्थानिक त्वचेला विकृती करत असेल तर त्यावेळेस त्या स्थानिक भागातून रक्त काढण्याच्या प्रक्रियेला रक्तमोक्षण चिकित्सा आयुर्वेदामध्ये बऱ्याच हजारो वर्षांपूर्वीपासून सांगितलेली. अशा प्रकारच्या चिकित्सेचा उपयोग कुठल्या आजारात आणि कशा पद्धतीने केला पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येथे करतो. शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा या सप्त धातूपैकी रस आणि रक्त हे धावणारे धातू किंवा शरीरामधले चलायमान धातू मानले जातात. शरीरात आहारापासून बनणारा रस हा पोषक तत्व तयार करतो आणि रक्त हे पोषक तत्व शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवण्याचं किंवा सर्व धातूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. रक्ताच्याच आधाराने आपलं जीवनसुद्धा अवलंबून असतं. त्यामुळे रक्ताचं जीवन शरीरामध्ये असणारं रक्त हे जीव धारण करत असल्यामुळे शरीराला त्याचा संवरण करणं किंवा ते शुद्ध राहणं अतिशय उपयोगी ठरत असतं किंवा रक्ताच्या स्थितीवरतीच आपल्या शरीराचं स्वास्थ्यसुद्धा अवलंबून असतं. अशा वेळेस दिनचर्येतले बदल, आहारचर्येतले बदल किंवा शरीरामध्ये कुठल्या तरी कारणाने किंचित आम्लत्वत्व असणारं रक्त हे क्षारीय गुणांनी किंवा अतिशय आम्ल गुणाचं होऊन जायला लागतं, ते वेगवेगळ्या कारणाने. आता हे कारणं कुठली, त्या कारणानुसार त्याचे उपचार करून, हे पोटातून औषधोपचार करून हे दुरुस्त करणं हे एक वेळखाऊ प्रक्रिया किंवा मोठ्या प्रमाणात जाणवणारी प्रक्रिया ही दीर्घकालपर्यंत चालत असते. अशा वेळेस स्थानिक एखाद्या ठिकाणी रक्त जमा झाल्याने किंवा रक्त साकळल्यानंतर, दूषित रक्त जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारे वेगवेगळे प्रकारचे कारणाचा परिणाम म्हणून जाणवणारे पिंपल्स किंवा मग त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर रक्त साकळल्यानंतर व्हेरिकोसिल्स सारखे प्रकार किंवा गुडघ्याच्या ठिकाणी रक्त साकळल्यानंतर त्या ठिकाणी वाढणारी सूज, असे प्रकार ह्या दूषित रक्ताच्या स्थानिक होणाऱ्या कारणामध्ये दिसायला लागतात. बऱ्याच वेळा रक्त एखाद्या ठिकाणी अवरुद्ध झालं की त्या ठिकाणचा शोथ वाढतो, म्हणजे तिथे सूज वाढते, तिथे दाह वाढतो आणि बऱ्याच वेळा तिथे रक्तामध्ये पित्त वाढल्यानंतर वेदनासुद्धा वाढायला लागतात. अशा ठसठसणाऱ्या वेदना किंवा त्या ठिकाणी रक्त दूषित झाल्यानंतर अवरोध होऊन त्वचेला रंग बदलणं, त्या ठिकाणी कंडू किंवा दाह होणं, कंडू म्हणजे खाज येणं, अशा प्रकारचे स्थानिक कारणं जर घडत असतील तर अशा वेळेस तिथून स्थानिक म्हणजे तिथे अडकलेलं रक्त काढण्याच्या प्रक्रियेला आयुर्वेदामध्ये रक्तमोक्षण म्हटलं. रक्तमोक्षण चिकित्सा पद्धतीमध्ये सामान्यतः एक सर्वांना परिचित असणारी चिकित्सा पद्धती म्हणजे जलोकाचरण. लीच थेरपी हा पर्यायसुद्धा रक्तमोक्षणाचा एक योग्य पर्याय आणि प्रसिद्ध पर्याय आयुर्वेदामध्ये मानला असला तरी या व्यतिरिक्त त्वचेतून व्हेन्समधून काढल्या जाणारं रक्त हे सुद्धा सर्व शरीरामध्ये होणाऱ्या रक्तदृष्टीच्या कारणांना दूर करणारं उपयोगी ठरतं. शरीरामध्ये काही प्रमाणात रक्त काढल्यानंतर, दूषित स्थानातून रक्त काढल्यानंतर हे तिथे वाढणारे मायग्रेनसारखे, डोकेदुखीसारखे त्रास, पित्ताचा परिणाम म्हणून वाढणारा दाह, शोथ हे कमी व्हायला मदत होते. पिंपल्ससारखे उपचार असतील किंवा व्हेरिकोसिल्ससारखे प्रकार असतील ज्यामध्ये रक्त घट्ट होऊन रक्त अडथळायला लागतं, त्यावेळेस थोडं रक्त तिथून व्हेनमधून काढणं हा पर्याय अतिशय उपयोगी ठरतो. आता हे रक्त काढण्याच्या पद्धतीनुसार याला सध्या अद्ययावत स्वरूपामध्ये कपिंग थेरपीसारखे प्रकारसुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून केले जात आहेत. रक्तमोक्षण या चिकित्सेने रक्तदृष्टीचा परिणाम म्हणून होणाऱ्या कंडू, दाह, शोथ किंवा मग त्या ठिकाणी इचिंग झालं, पेन्स झालं किंवा स्वेलिंग झाले, हे लक्षणं रक्तमोक्षणानंतर अतिशय प्रभावीपणे काम करायला लागतात. बऱ्याच वेळा दीर्घकाळपर्यंत चालणाऱ्या त्वचारोगाच्या चिकित्सामध्ये, सोरियासिससारख्या प्रकारामध्ये सुद्धा रक्तमोक्षण ही अतिशय फलदायी चिकित्सा ठरते. म्हणून
रक्तमोक्षण ही चिकित्सा पद्धती वैद्याच्या सल्ल्याने केल्यानंतर बऱ्याच वेळा त्वचारोग किंवा रक्तदृष्टीचे होणारे परिणाम हे पोटातल्या औषधीसोबत रक्तमोक्षण चिकित्सेने अतिशय फलदायी ठरायला लागतात आणि असणारे त्या त्रासदायक ठरणारा कंडू किंवा त्या ठिकाणी होणाऱ्या पेन्स किंवा त्या ठिकाणी असणारी बर्निंग ही मात्र त्वरित गतीने कमी व्हायला उपयोगी ठरते. म्हणून आयुर्वेदात सांगितलेल्या सद्य फलदायी चिकित्सेमध्ये रक्तमोक्षणाचा समावेश आपण आपल्या चिकित्सा पद्धतीमध्ये जरूर केला पाहिजे.